माहिती तुमच्यासाठी सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे माहिती तुमच्यासाठी. तर महाराष्ट्र शासनाने कर्जमाफीचा GR काढलेला आहे. तर त्यामध्ये एक अट अशी आहे की तुम्हाला ॲग्रीस्टक फार्मर ID नोंदणी करणे गरजेचंच आहे. तर आता ॲग्रीस्टक नोंदणी म्हणजे काय? ॲग्रीस्टक हा भारत सरकारचा डिजिटल कृषी डेटाबेस आहे. प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फार्मर ID दिला जातो. या IDच्या मदतीने शेतकऱ्याची जमीन, पीक, लाभार्थी माहिती आणि शासकीय योजनेची माहिती एकत्रित ठेवली जाते. तर या फार्मर IDचे फायदे पण आपण यामध्ये बघू. शासकीय योजनेचा लाभ मिळतो, PM किसान योजनेसाठी पडताळणी होते, पीक विमा योजनेसाठी उपयोग होतो, कर्जमाफी योजनामध्ये पात्रता तपासली जाते, कृषी अनुदान मिळते. भविष्यातील सर्व कृषी सेवा एकाच IDवर तुम्हाला मिळतात. त्यामुळे फार्मर ID हे महत्त्वाचं आहे. आता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे बघू. आधार कार्ड, आधार क्रमांक आवश्यक आहे. मोबाईल नंबर आधारशी लिंक असावा. मोबाईल नंबरवर OTP पडताळणीसाठी येईल. जमीन नोंदणी 7/12 8A उतारा लागेल. वैयक्तिक माहिती, नाव, जन्मतारीख, पत्ता. आता फार्मर ID नोंदणी प्रक्रिया स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम ॲग्रीस्टक फार्मर रजिस्टर पोर्टल उघडा, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. नंतर फार्मर रजिस्ट्रेशन, तुमचा जर अगोदर ID नसेल तर फार्मर रजिस्ट्रेशनवर नवीन ID काढण्यासाठी तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायला लागेल. नंतर त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका आणि नंबर टाकल्यानंतर तुम्हाला OTP येईल. तो OTP त्यात टाका आणि व्हेरिफिकेशन करा. नंतर स्टेप 4 आहे की आधार क्रमांक टाका आणि eKYC पूर्ण करा. स्टेप 5 आहे वैयक्तिक माहिती भरा. पूर्ण नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता हे सर्व त्याप्रमाणे तुम्ही तिथे टाका. जमिनीची माहिती भरा. राज्य कोणते, जिल्हा कोणता, तालुका कोणता, गाव कोणतं, गट क्रमांक आणि सर्वे क्रमांक आणि माहिती पडताळा. तुम्ही सर्व ही माहिती भरल्यानंतर चेक करा आणि मगच सबमिटवर क्लिक करा. नोंदणी यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फार्मर ID तयार होईल. फार्मर ID का महत्त्वाचा आहे? तर महाराष्ट्र शासनाच्या नव्या निर्णयानुसार अनेक कृषी योजनांसाठी फार्मर ID आवश्यक केला जात आहे. विशेषतः कर्जमाफी योजना म्हणजे आता कालच जे GR निघाला त्याची, PM किसान हा तर कंटिन्यू चालूच असतो, पीक विमा, कृषी अनुदान, विविध कृषी लाभ योजनांमध्ये या फार्मर IDचा उपयोग होणार आहे. तर नोंदणी कुठे करता येईल? महाई सेवा केंद्रामध्ये, CSC केंद्र, ग्रामपंचायतमध्ये, कृषी सहाय्यक कार्यालय, तालुका कृषी कार्यालय. आता काय काय अडचणी येऊ शकतात यात? तर OTP येत नाही, मोबाईल नेटवर्क तपासा, आधारशी नंबर लिंक आहे का बघा पहिला, जमीन दिसत नाही, 7/12 नोंदी अद्ययावत आहेत का तपासा, आधारमधील नाव आणि नोंदणीतील नाव जुळणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. महत्त्वाची सूचना अशी आहे की कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी फार्मर ID नोंदणी अनिवार्य केली जात आहे. नोंदणी नसेल तर भविष्यात काही योजनांचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर ID तयार करून घ्यावा. तर या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एवढेच. पुढचा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी तोपर्यंत धन्यवाद.